नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विशेष सहाय्य योजनांमधील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांबाबत शासनाने घेतलेला नवीन निर्णय, त्या संदर्भातील शासन निर्णय अर्थात GR आणि जून-जुलै महिन्याच्या अनुदान वितरणाबाबत सध्या काय परिस्थिती आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही बाब सोप्या भाषेत समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इतर विशेष सहाय्य योजनांचा समावेश होतो। या योजनांचा लाभ लाखो गरजू नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्ती घेत आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने या योजनांच्या पात्रता निकषांमध्ये काही बदल केले होते। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही अटी लागू करण्यात आल्या होत्या। या नवीन नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आणि वैध दिव्यांग प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे करण्यात आले होते। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की पुढे योजनेचा लाभ सुरू राहणार की नाही। याच पार्श्वभूमीवर आता शासनाने नवीन निर्णय घेत काही महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा केली आहे। हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर पुढे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता। त्या निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID कार्ड असणे आवश्यक करण्यात आले होते। यासोबतच ज्या लाभार्थ्यांकडे कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र नसून तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र होते, अशा लाभार्थ्यांबाबत काही निर्बंध लागू करण्यात आले होते। त्यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती। विशेषतः तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना पुढे योजनेचा लाभ सुरू राहणार का, त्यांचे अनुदान बंद होणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते। मात्र आता शासनाने या विषयाचा पुन्हा आढावा घेतला असून या संदर्भात सुधारित शासन निर्णय जारी केला आहे। या नवीन निर्णयामुळे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नेमका हा नवीन निर्णय काय आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे हे आता आपण पुढे जाणून घेऊया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे काय याची माहिती जाणून घेऊया। नवीन शासन निर्णयानुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। म्हणजे ज्यांच्याकडे सध्या UDID कार्ड नाही पण त्यांच्याकडे वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। याचा थेट अर्थ असा आहे की ज्या लाभार्थ्यांचे अनुदान फक्त तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असल्यामुळे अडचणीत आले होते किंवा ज्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी हा निर्णय खूप मोठा दिलासा देणारा आहे। त्यांना आता त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत योजनेचा लाभ सुरू राहणार आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा लाभ नेमका किती दिवस मिळणार। तर शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे। समजा तुमच्याकडे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि त्या प्रमाणपत्राची वैधता अजून 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षे शिल्लक आहे, तर त्या कालावधीपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ सुरू राहू शकतो। म्हणजेच फक्त तात्पुरते प्रमाणपत्र असल्यामुळे तुमचे अनुदान तात्काळ बंद होणार नाही। येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता किती आहे। जोपर्यंत प्रमाणपत्र वैध आहे तोपर्यंत योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। उदाहरणार्थ, एखाद्या लाभार्थ्याच्या प्रमाणपत्राची मुदत 2028 पर्यंत असेल तर त्याला 2028 पर्यंत लाभ मिळू शकतो। तसेच एखाद्याची वैधता 2030 किंवा पुढे असेल तर त्या कालावधीपर्यंत लाभ सुरू राहू शकतो। त्यामुळे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सध्या वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी घाबरण्याची किंवा अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही। मात्र ज्यांच्या प्रमाणपत्राची वैधता लवकरच संपणार आहे त्यांनी वेळेत पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मित्रांनो, आता आपण जून आणि जुलै महिन्याच्या अनुदानाबाबतची महत्त्वाची माहिती समजून घेऊया। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता खात्यात नेमका कधी जमा होणार। तर सध्या उपलब्ध माहितीनुसार सामाजिक न्याय विभागाच्या DBT पोर्टलमध्ये काही तांत्रिक अपडेट किंवा सुधारणा करण्याचे काम सुरू आहे। यामुळे अनुदान वितरणाची नियमित प्रक्रिया काही प्रमाणात प्रभावित झालेली आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जोपर्यंत पोर्टलचे अपडेट काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन हप्ते वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता कमी आहे। याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही।
मात्र याचा अर्थ असा नाही की लाभार्थ्यांचे अनुदान बंद झाले आहे. सध्या फक्त पोर्टल अपडेटची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हप्ता वितरणामध्ये विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. एकदा ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली की पुढील अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू होऊ शकते आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटची वाट पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या अनुदान जमा होण्यास उशीर होत असला तरी याचा अर्थ तुमचे अनुदान बंद झाले असा अजिबात होत नाही. अनेक लाभार्थी घाबरले आहेत की हप्ता आला नाही म्हणजे योजना बंद झाली का, अनुदान थांबले का? तर सध्या अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या विभागाचे मुख्य लक्ष डीबीटी पोर्टल अपडेट आणि तांत्रिक काम पूर्ण करण्यावर आहे. त्यामुळे काही सेवा आणि प्रक्रिया विलंबाने सुरू होत आहेत. एकदा पोर्टलचे काम पूर्ण झाले की प्रलंबित असलेल्या हप्त्यांबाबत पुढील कार्यवाही सुरू होऊ शकते. याआधीही अनेक वेळा असं झाले आहे की स्वतंत्र शासन निर्णय किंवा विशेष घोषणा न करता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. म्हणून सध्या लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये. अधिकृत अपडेट किंवा विभागाकडून पुढील सूचना येईपर्यंत थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. पोर्टलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ता वितरणाबाबत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी मानली जात आहे. कारण शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांकडे वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांना त्यांच्या प्रमाणपत्राची मुदत संपेपर्यंत योजनेचा लाभ सुरू ठेवता येणार आहे. म्हणून अशा लाभार्थ्यांनी अनुदान बंद होईल या भीतीने चिंता करण्याची गरज नाही. आता हप्ता वितरणाबाबत बोलायचे झाले तर सध्या अनेक लाभार्थी जून आणि जुलै महिन्याच्या अनुदानाची वाट पाहत आहेत. उपलब्ध माहितीनुसार विभागाच्या डीबीटी पोर्टलवर अद्ययावत काम सुरू असल्यामुळे हप्ता वितरण प्रक्रियेत काही प्रमाणात विलंब होत आहे. हे तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी थोडा संयम ठेवावा आणि अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे. पोर्टलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ते वितरणाबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आलेल्या महत्त्वाच्या शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच जून आणि जुलै महिन्याच्या अनुदान वितरणाबाबत सध्या काय स्थिती आहे, डीबीटी पोर्टल अपडेटचे काम कुठपर्यंत आले आणि लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती पाहिली. या विषयावर पुढे कोणताही नवीन शासन निर्णय, अधिकृत अपडेट किंवा अनुदान वितरणासंदर्भातील महत्त्वाची माहिती आली तर ती माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. म्हणून व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सरकारी योजना, अनुदान, शेतकरी योजना, बाजारभाव आणि महत्त्वाचे सरकारी अपडेट दररोज मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.